क्या गरम आहे झुणका भाकरी खरडा मसाले ताक. आषाढ संपला आणि लागला श्रावण आणि श्रावणामध्ये मटण चिकनाचं नाव तर घ्यायचं नाही. तर असं काहीतरी व्हायरल ना झालेल्या शाकाहारी रेसिपी बघायच्या आणि खायला सुटायचं. त्याच्या अगोदर म्हणलं की आपल्या गाडीला सुद्धा खायला घातलं पाहिजे. त्याशिवाय पळणार कुठलं गाडी आणि नेणार कुठं आपल्याला. म्हणून पहिल्यांदा पोट भरलं गाडीचं आणि लगेच तराट सुटलं झुणका भाकर खाण्यासाठी. खूप सुंदर अनुभव आला हा झुणका भाकर खाताना. सगळं आहे ते अगदी हुबेहूब माझ्या आईच्या हातचं खाल्ल्यासारखं वाटलं बरं का. नमस्कार, सोनाली किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो पन्हाळगडावरती आणि पन्हाळगडावरती माझ्या पाठीमध्ये दिसतो तुम्हाला आगारखाना किंवा धान्य कोंडा त्याला म्हटलं जातं. आणि पन्हाळगड फिरून आल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली असेल तर ह्या आगारखान्याच्या बरोबर समोर झुणका भाकरचे फेमस असं ठिकाण आहे. तिथल्या आजी फेमस आहेत आणि तिथलं जेवण देखील तितकं चविष्ट आहे. जर तुम्ही आला तर या बरोबर झुणका भाकर केंद्र आहे, ह्या आगारखान्याच्या पुढे आहे. तुम्ही जाऊ तिथं झुणका भाकरची अवश्य टेस्ट आहे. या गरम आणि आहे आजीच्या झुणका हातची ही खरडा भाकरी बघून मसाले ना मला तर ताक. असं माझ्या आईची आठवण झाली. एकदम गुबगुबीत चुलीवर अशी चुलीवरचीच भाकरी ना डायरेक्ट ना तव्यातली भाकरी डायरेक्ट ताटातच आमच्या असायची बरं का. सकाळची न्याहारी असायची 8 ते 9 वाजता आम्ही कॉलेजला किंवा शाळेला जायचो तेव्हा का नाही ही आमची आई अशा पद्धतीने करून द्यायची. विशेषतः त्या बाकीच्या बसल्या होत्या त्या आमच्या पाहुण्याच आहेत दोघे पण. नंतर बोलत आम्ही चर्चा झाली तर सगळं नातेवाईकच आमचे सगळे निघाले. हॉटेलला ना साधं सिम्पल होतं. जसं व्हायरल झालं तसं ह्याला नाही जास्त आजी म्हणत होत्या तसं जास्त आमच्या इथं गिऱ्हाईक यायला लागले. आणि जेवण तर असलं भारी होतं ना घरच्या जेवणासारखं. तर 2 पदार्थ म्हणजे झुणका भाकर आम्हाला टेस्ट करायचे होते. ते एकदम गावरान पद्धतीचं. तुम्हाला घरच्या पद्धतीचं जेवण खायचं असेल तर नक्की एकदा इथं ना जावा आणि हे झुणका भाकर खाऊन बघा. एकदम ना ह्यामध्ये 5-6 प्रकार आहेत. दही, खरडा, लोणचं, अख्खा मसूर, भरलेलं वांगं तर काय बोलायला काम नको एवढं सुंदर होतं. आणि ती भाकरी बघून तर ना तुम्हाला सुद्धा तुमच्या आईची आठवण आली असेल. तुमची सुद्धा आई चुलीवर भाकरी करून तुम्हाला देत असेल ना जेव्हा लहानपणी किंवा आत्तासुद्धा तेव्हा ना अशीच चव अशा असते बरं का चुलीवरची. आणि विशेषतः समजा आम्हाला आजींचा स्वभाव खूप आवडला. त्या सारख्या विचारायच्या तुम्हाला भाकरी गरम करून देऊ का. गरम गरम भाकरीच विशेषतः ही जी खासियत आहे की ताट तुम्हाला असंच भेटणार. भाकरी मात्र गरम गरम ना ती फुगलेली टमटमी तुमच्या समोर भेटणार बरं का. अगदी करून ठेवलेली वगैरे असं नाही. सगळे पदार्थ जबरदस्त अगदी घरगुती केल्यासारखे. भरलं वांग आणि झुणका हे विशेषतः मला खूप आवडलं. माझ्या मिस्टरांना सुद्धा. नक्की तुम्ही सुद्धा पन्हाळगडावर गेला की नक्की ही थाली ना खरंच टेस्ट करा. आणि आजींना भेटा. आजीनं भेटल्यानंतर खूप तुम्हाला भारी वाटेल. खूप म्हणजे तुम्हाला तुमच्या आईला किंवा जवळच्या व्यक्तीला भेटल्यासारखं वाटेल. त्यांचा स्वभावसुद्धा खूप आवडला. आणि ही गरमागरम थाली आमच्या टेबलवर यायला आणि बाहेर पाऊस पडायला म्हणजे काय वातावरण झालं असेल आणि काय खायला मजा आली असेल तुम्हाला कळालंच असेल. आणि तुम्हाला बाहेर जाऊन घरचं खायचं असेल तर नक्की इथं जावा आणि एकदा ट्राय करा. आणि आजीला नक्की भेटा बरं का. खूप प्रेमळ आहेत त्या.